श्रोते हो, नमस्कार. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, राम राम. हॅलो, कसे आहात? आनंदात ना? प्रत्येकाला यशस्वी होण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात आणि नियोजनही करावं लागतं आणि नियोजनाप्रमाणे आपल्याला कामही करावं लागतं, होय ना? हे सारं आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे स्वयंविकास. आता हा स्वयंविकास साध्य करण्यासाठी काही कौशल्य, जीवन कौशल्य शिक्षण ज्याला आपण म्हणतो, ते जाणून घेणं आवश्यक आहे, हेही आपल्या लक्षात आलं. त्याविषयीच मार्गदर्शन करणारे लेखक डॉक्टर R.A. कुंभार यांनी लिहिलेले पुस्तक संवाद विद्यार्थी मित्रांशी, यातील आज आपण ऐकणार आहोत दिवस 13वा. काही मिळवण्यासाठी काही टाळायला शिका. सादर करीत आहे आपली अर्चनाताई. चला तर मग ऐकूयात. दिवस 13वा, काही मिळवण्यासाठी काही टाळायला शिका. सर वर्गात येत होते. सरांनी बाहेरूनच मुलांचा कानोसा घेतला. आपापसात ती मुले काहीतरी बोलत होती. त्यांनी खिडकीजवळ जाऊन कानोसा घेतला. कोण आईबद्दल बोलत होते, तर कोण वडिलांबद्दल. कोणी भिकाऱ्याबद्दल काही सांगत होते, तर कोणी गावातील पुढाऱ्याबद्दल माहिती देत होते. ऐकून सरांना समाधान वाटले. मुले आता माणसं वाचू लागलीत. चला. ते वर्गात शिरताच किलबिलाट थांबला. कोणाकोणाला वाचले? या सरांच्या प्रश्नाला वर्गात भरभरून प्रतिसाद मिळाला. शाब्बास. पण मला हे समजत नाही की परवा तुम्ही डोंगरात रानावनात गेला, पावसात भिजलात, आजूबाजूची माणसे वाचली, एवढा वेळ तुम्हाला कसा मिळाला? विचार करायला लावणारा प्रश्न. आम्ही घरी थांबलोच नाही, दिलीप म्हणाला. मग TV नाही पाहिलात? नाही. मग गप्पा गोष्टी आणि झोपेचं काय? अजिबात नाही सर, सगळेजणच म्हणाले. मुलांचा प्रतिसाद ऐकून सर खुश झाले. त्यांनी विचारले, TV बघायला, गप्पा मारायला आवडत नाही तुम्हाला? आवडतं सर, पण तुम्ही आम्हाला पुस्तकं वाचायला, निसर्ग वाचायला आणि माणसं वाचायला सांगितल्यावर TV बघायला आणि गप्पा मारायला वेळ कुठून मिळणार? सुप्रियाने मनात होते ते सांगून टाकले आणि बाकी सर्वजण तिच्या म्हणण्याला होकार देऊन सामील झाली. तुम्हाला त्यांची आठवणही झाली नाही? सरांनी विचारलं. सर, आमचा वेळ कसा गेला ते कळलंच नाही आहो. कधी नव्हे तो कैलास बोलला. आपल्या सरांना जे पाहिजे होते तेच मिळाल्याने तेही आनंदित झाले. मुलांनो, मला माहीत आहे तुम्हाला TV पाहायला, गप्पा मारायला, खेळायला खूप आवडते. त्यात गैर काहीच नाही. पण प्रश्न आहे तो आपण ठरवलेल्या ध्येयाचा. त्यासाठी आपण किती वेळ देतो? तो न देता जर आपण या गोष्टीत वेळ घालवला तर आपण ध्येयाप्रत पोहोचणार कसे? ध्येयप्राप्तीच्या मार्गातील हे अडथळेच ठरतील. किती वेळ TV बघायचा, किती वेळ गप्पा मारायच्या, किती वेळ झोपायचं. तासन तास या गोष्टी आपण करीत राहिलो तर मग वाचायचं कधी? निसर्गाचा आनंद कधी घ्यायचा? माणसात मिसळून माणसं जाणून कधी घ्यायची बाळांनो? TV तुम्हाला जागचे हलू देत नाही बरं, कारण ते माध्यमच तेवढे प्रभावी आहे. त्याला दृकश्राव्य माध्यम म्हणतात. दृक म्हणजे पाहणे आणि श्राव्य म्हणजे ऐकणे. ही दोन्ही कामे आपण एका वेळेला करतो आणि म्हणून याचा सर्वाधिक परिणाम होतो. त्यात TVवरील सर्वच कार्यक्रम रंगीबेरंगी आणि साक्षात समोर घडता आहेत असे वाटते. जाहिराती आकर्षक असतात. या सर्व बाबी आपणाला एका जागी खिळवून ठेवतात. त्यामुळे आपण TV समोर किती वेळ बसलो आहोत याचे आपणाला भान राहत नाही. आणि तीच बाब गप्पा मारण्याची. एकदा गप्पा रंगल्या की मग उठायला मन होत नाही. झोप तर माणसाला महाप्रिय.
उठावंच वाटत नाही. खेळ ही तसाच आवडता भाग. क्रिकेटसारखा खेळ आपण दिवस दिवस खेळतो. खेळ मुळीच वाईट नाहीत. आरोग्यासाठी ते आवश्यकच आहेत. हो, आरोग्यासाठी खेळ आवश्यक आहेतच. खेळ हे सुद्धा करिअर होऊ शकतं बरं. पण ते किती जणांचे? भारतीय क्रिकेट टीममध्ये तुमच्यापैकी किती जण जाऊ शकतील? मागे मी तुम्हाला सांगितले आहेच की आपल्यातील बलस्थाने ओळखा. तुमच्यात खरेच तसे गुण असतील तरच त्याच्या नादी लागलेले बरे. नसतील तर अभ्यासाकडे वळलेले बरे, नाही का? काय वाटतं तुम्हा साऱ्यांना? मीनाक्षीची लाडीक तक्रार आली. ती अशी, सर, आम्हाला टीव्ही बघायला आवडतं. मीनाक्षी खेळायला तर मला खूप आवडतं सर. राघवेंद्रने आपलेही म्हणणे रेटले. यावर सर हसले. मग त्यांनी थोडे गंभीरतेने सर्वांना विचारले, एका बाजूला टीव्ही आणि दुसऱ्या बाजूला तुमची अभ्यासाची पुस्तके, यातून तुम्हाला एकाचीच निवड करण्यास सांगितले तर तुम्ही कशाची निवड कराल? टीव्हीची, सुनीताने पटकन सांगितले आणि सगळ्यांना जणू काय ते आपलेच उत्तर वाटले. ठीक आहे, एका बाजूला क्रिकेटची बॅट आणि दुसऱ्या बाजूला आंबेडकरांचे चरित्र, यापैकी तुम्ही काय उचलाल? बॅट. हो, बॅट. जवळजवळ सगळीच मुले ओरडली आणि सगळी हसायलाही लागली. केवढा पगडा आहे टीव्हीचा आणि क्रिकेटचा मुलांच्या मनावर, सर स्वतःशीच म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावर थोडी अप्रसन्नता दिसू लागली. मुलांच्याही ते लक्षात आले आणि सगळाच वर्ग शांत झाला. मुलांनो, तुमच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया ऐकल्या. साहजिक आहे, ज्याच्यामुळे तुमचे मनोरंजन होते ते तुम्हाला आवडणारच. पण मला तुम्हाला येथे इंग्रज कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या कवितेची आठवण करून दिली पाहिजे. स्टॉपिंग बाय दी वूड्स ऑन ए स्नोवी इव्हनिंग, या त्यांच्या कवितेत ते म्हणतात, वूड्स आर लवली, डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. बाळांनो, रॉबर्ट फ्रॉस्ट, स्टॉपिंग बाय द वूड्स ऑन ए स्नोवी इव्हनिंग, काय म्हणतात या कवितेत आलं का लक्षात? वूड्स आर लवली, डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आजूबाजूला सुंदर निसर्ग आहे, पण मला थांबता येणार नाही, कारण मला माझे ध्येय गाठायचे आहे. आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी या ओळी त्यांच्या टेबलावर कायम ठेवल्या होत्या मुलांनो. बाळांनो, आपल्या भोवतीची अशी आकर्षणे खूप आहेत. टीव्ही पाहणे, क्रिकेट खेळणे, गप्पा मारणे ही त्यातील काही आकर्षणे. आपल्या ध्येयाचा विसर पडला की केवळ मनोरंजन आणि स्वतःला आवडते म्हणून आपण या आकर्षणांच्या आहारी जातो. त्यात आपला किती वेळ जातो याचा आपण कधीच विचार करीत नाही. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण कशाला जास्त वेळ दिला पाहिजे ते एकदा ठरवावे लागेल. ज्या गोष्टी चांगल्या वाटतात परंतु प्रगतीला अडथळा ठरतात त्या टाळायलाच हव्यात. हो, ज्या गोष्टी चांगल्या वाटतात परंतु प्रगतीला अडथळा ठरतात त्या टाळायलाच हव्यात बाळांनो. कारण प्रत्येक गोष्टीला एक तरी साईड इफेक्ट असतोच. म्हणजे काय सर? प्रमिलाने विचारले. सांगतो. साईड इफेक्ट हे शब्द औषधशास्त्राशी संबंधित आहेत. पटकन बरे वाटण्यासाठी आपण जी औषधे घेतो त्यामुळे जरी पटकन बरे वाटत असले तरी त्याचा एखादा दुष्परिणाम असतो. तो त्यावेळी दिसत नाही परंतु दीर्घकाळाने तो उद्भवतो आणि त्यावेळी मात्र त्यावर कोणतीही मात्रा चालत नाही. तसेच आपल्या प्रत्येक कृतीला देखील साईड इफेक्ट असतो. आता कृतीला साईड इफेक्ट तो कसला? आशुतोषने गोंधळून विचारले. आता तुम्ही टीव्हीवर मालिका, सिनेमा, गाणी पाहता. तुम्हाला ती आवडतातही, तुम्हाला बरंही वाटतं.
पण नकळत त्यातील व्यक्तींच्या कपड्यासारखे कपडे असावेत, तशी केशभूषा असावी, त्या ज्या ॲक्शन करतात तशा आपण कराव्यात, त्यातील वाक्ये गाणी आपल्या ओठांवर यावीत, याला त्या कार्यक्रमाचे साईड इफेक्ट्स म्हणतात. त्यावेळी तुम्हाला ते बरे वाटेल, पण हळूहळू त्याची सवय होईल, आपले वर्तनही तसे होऊ लागेल आणि जे वळण मिळेल ते निश्चितच धोकादायक असेल. कालांतराने त्यावर काही इलाज असणार नाही. बापरे, सुरेश उद्गारला, कारण तो टीव्ही जास्त पाहत होता. परंतु तरीही स्वतःला सावरून म्हणाला, पण सर, काही कार्यक्रम चांगलेही असतातच की. निश्चितच, नाही कोण म्हणतं. काही मालिका, काही माहितीपर कार्यक्रम, बातम्या चांगल्या असतात. त्यामुळे आपल्या ज्ञानात भरही पडते, माहिती मिळते. पण प्रश्न आहे तो असे कार्यक्रम आपण किती पाहतो. बातम्या पाहता? म्हणत बऱ्याच जणांच्या मनात नकारार्थी हल्ल्या. कर्तृत्ववान व्यक्तींच्या मुलाखती पाहता? मग काय पाहता? सरांचा आवाज थोडा वाढला होता. मग काय पाहता तुम्ही? कोणीच काही बोलेना म्हणून सरांनी रमेशला उठवले. सिनेमा, गाणी आणि क्रिकेटची मॅच पाहतो, नरमाईच्या सुरात रमेश बोलला. म्हणजे तुमचा बराचसा वेळ करमणुकीसाठीच जातो. जीवनातील करमणुकीचे स्थान मनाला तजेला आणण्यापुरतेच असावे बाळांनो. यापुढे जाऊन मी असं म्हणेन की ध्येयप्राप्तीच्या कामातच तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. त्याच्या आड येणाऱ्या गोष्टी तुम्ही टाळल्याच पाहिजेत. सरांनी संपूर्ण वर्गावर नजर फिरवली. मुले शांत होती. अरे, तानाजी मालुसरेंनी आपल्या रायबा मुलाचे लग्नही मागे ठेवले, कारण कोंढाणा किल्ला घ्यायचा होता. पंडित जवाहरलाल नेहरूंनी श्रीमंती नाकारून तुरुंगवास पत्करला, कारण त्यांना भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे होते. जनतेची दुःख अनुभवण्यासाठी राजपुत्र सिद्धार्थाने राजवैभव नाकारले आणि वनवास पत्करला. स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी आपली आयुष्येच अर्पण केली बाळांनो. लक्ष्मीबाई पाटील यांनी अंगावरील 90 तोळे सोने रयत शिक्षण संस्थेसाठी विकून टाकले. आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ते विकून टाकले. बाबा आमट्यांना काय कमी होतं? वरोऱ्याचे उपनगराध्यक्ष आणि प्रसिद्ध वकील होते ते. महारोग्यात जाऊन राहण्याचे त्यांना काहीही कारण नव्हते बाळांनो. तशीच त्यांना साथ मिळाली त्यांची पत्नी साधनाताई यांची. कुलीन आणि उच्च घराण्यातील होत्या त्या, पण त्या झोपडीत राहिल्या, काट्या कुट्यात चालल्या आणि मिळेल ते खाल्ले. डॉक्टर प्रकाश आमटे स्वतः आदिवासी बनून आदिवासींच्यासाठी झटत आहेत. मनात आणलं असतं तर लाखो रुपये मिळवू शकले असते ना ते. महात्मा गांधींना का उत्तम कपडे मिळू शकत नव्हते, पण सर्वसामान्य जनतेला अंगभर कपडा मिळत नव्हता. कर्मवीर भाऊराव पाटलांना का पायात चप्पल मिळत नव्हती, पण त्यांना रयतेचं शिक्षण करायचं होतं. शिक्षणासाठी इंग्लंड अमेरिकेत राहूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाग बगीचा किंवा समुद्रकिनारी भटकत राहिले नाहीत. पोटभर जेवणही केलं नाही, कारण मिळालेल्या वेळेतच त्यांना आपले शिक्षण पूर्ण करायचे होते बाळांनो. थोडे थांबून सर म्हणाले, मुलांनो, काही मिळवण्यासाठी काही टाळायलाच हवे. साने गुरुजी म्हणतात, स्वच्छ होण्यासाठी फाटावे लागते, पवित्र होण्यासाठी जाळून घ्यावे लागते आणि अंकुर फुटण्यासाठी गाढून घ्यावे लागते. एकदा एक ध्येय ठरले की त्याच्या आड येणाऱ्या, मग त्या तुम्हाला किती का आवडेनात, सर्व प्रश्न प्रलोभने बाजूस सारली पाहिजेत बाळांनो. एक चिनी तत्वज्ञ हेच तत्व एका वेगळ्या प्रकारे स्पष्ट करतो. तो म्हणतो, आपणाला काय करायचे नाही ते माणसाने प्रथम निश्चित केले पाहिजे, ठरवले पाहिजे. तरच जे काही करायचे आहे त्यावर तो आपली शक्ती केंद्रित करू शकेल. प्रसिद्ध गोरीन यांचा याबाबतचा किस्सा खूप मजेशीर आहे. त्यांना चिरूट ओढायची सवय होती आणि व्हायचे होते संगीतकार. मग त्यांच्या गुरुने त्यांना सांगितले, तुला महान संगीत तज्ज्ञ व्हायचे आहे की प्रसिद्ध चिरूट बहाद्दर व्हायचे आहे, हे प्रथम ठरवावे लागेल. दोन्ही एकाच वेळेस नाही होता येणार.
गोरींने मग चिरूट ओढणे सोडून दिले आणि ते संगीतकार झाले. सर, मला डॉक्टर व्हायचं आहे, राजू म्हणाला. मग टीव्ही बंद, खेळ बंद, गप्पा बंद. असं कसं सर? राजू, ते तसेच आहे. डॉक्टर काय सहजासहजी होता येतं? कधीतरी आपण एकदा मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन या आणि मग बघा मुलं किती तास अभ्यास करत आहेत ते. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचेही असेच आहे. प्रशासकीय अधिकारी व्हायचं असेल तर जाऊन बघा स्पर्धा परीक्षेसाठी मुलं मुली किती अभ्यास करत आहेत ते. फारच अवघड दिसतंय सर, राजू म्हणाला. अवघड काहीच नसतं. एकदा ध्येय निश्चित झालं की ध्येयप्राप्तीचे मार्ग शोधायचे हे मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं आहे. मात्र या वाटचालीत अडथळा, मोह, आकर्षणं टाळली पाहिजेत. या संबंधी तुम्हाला गुरु गोविंद सिंहाच्या बालपणातील एक किस्सा सांगतो. सांगा सांगा सर. मुले सावरून बसली. किस्सा ऐकायला कान देऊन ऐकू लागली. बाल गुरु गोविंद सिंह गंगेच्या काठावर सकाळ संध्याकाळ खेळत असत. एकदा खेळून झाल्यावर ते एका नावेत बसले आणि नाव वल्लवू लागले. त्यावेळी त्यांच्या दोन्ही हातात सोन्याची कडी होती. नाव वल्लवीत असताना त्यांच्या एका हातातील सोन्याचे कडे नदीत पडले. बाल गुरु गोविंद सिंहांना याचे काहीच वाटले नाही. जणू काही झालेच नाही असे समजून नाव वल्लवणे त्यांनी चालूच ठेवले आणि सायंकाळी घरी आले. त्यांच्या आईने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की गोविंद सिंहाच्या एका हातात सोन्याचे कडे नाही. त्यांनी त्यास विचारले, बेटा, तुझ्या एकाच हातात सोन्याचे कडे दिसते आहे, दुसऱ्या हातातील कुठे गेले? यावर गोविंद सिंहांनी काय करावे बरं? आईला म्हणाले, चल माझ्याबरोबर, आणि आईला घेऊन नावेत गेले. नाव सोन्याचे कडे जेथे पडले होते तेथे नेली आणि दुसऱ्या हातातील सोन्याचे कडे काढून जिथे पहिले पडले होते तिथे ते त्यांनी टाकून दिले आणि म्हणाले, येथेच माझे पहिले कडे पडले होते. मग आईने आश्चर्याने विचारले, तू दुसरे कडे का बरे टाकलेस? यावर बाल गोविंद सिंहांनी जे उत्तर दिलं मुलांनो, ते आपणाला खूप मार्गदर्शक आहे. गुरु गोविंद सिंह म्हणाले, आई, सोन्याचे कडे ही माया आहे. या मायेनेच माझे दोन्ही हात जखडून टाकले आहेत. परमेश्वराने मला काही काम करण्यासाठी या जगात पाठवले आहे. माझे हात जर असे मायेने जखडून जातील तर ईश्वराचे काम मी कसे करू शकेन? हात सोन्याच्या कड्यांसाठी नाहीत तर ते सेवेसाठी आहेत आई, ते सेवेसाठी आहेत. मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते. सर्वांच्यावर नजर फिरवत सर गंभीर आवाजात बोलू लागले, मुलांनो, भारतीय स्वातंत्र्य तर त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक आहे. काही मातांनी आपला पुत्र, काही स्त्रियांनी आपले कुंकू, तर काही भाऊ बहिणींनी आपल्या भावांना स्वातंत्र्याच्या वेदीवर बळी दिले तेव्हा आपणास स्वातंत्र्य मिळाले. हा आपला वारसा आहे. आपणालाही काहीतरी करायचं आहे. तुम्हालाही तुमचे ध्येय गाठायचे असेल तर करमणूक थोडी बाजूला ठेवावी लागेल. व्यायामापुरतेच खेळ खेळले पाहिजेत, झोप कमी केली पाहिजे, महाग कपड्यांचा, चप्पल बुटांचा हव्यास सोडून साधेपणाने राहिले पाहिजे. कारण काही मिळवण्यासाठी. सगळी मुले पुढे एका सुरात म्हणाली, काही टाळायलाच हवे. हो, काही टाळायलाच हवे. हे सगळं करताना तुम्हाला कंटाळा येईल, त्रास वाटेल आणि त्यासाठीच एखादा चांगला छंद जोपासा मुलांनो. म्हणजे काय करायचं? सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. ते उद्या सांगेन. बालमित्रांनो, आपण जे ध्येय ठरवले आहे ते मिळवत असताना अशी अनेक प्रलोभने, मोह आपल्यासमोर येणार आहेतच. पण मग आपल्याला कळलं पाहिजे की आपण नेमकं काय टाळायला हवं. आणि म्हणूनच काहीतरी मिळवण्यासाठी आपणाला काहीतरी टाळावे लागणारच आहे, ही गोष्ट जाणून घ्या बाळांनो. आणि मला विश्वास आहे माझे सारेच विद्यार्थी मित्रमैत्रिणी खूप हुशार आहेत, समजूतदार आहेत आणि त्यांना योग्य वेळी या गोष्टी नक्कीच समजून घेता येणार आहेत. होय ना? विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर R.A. कुंभार यांनी लिहिलेले पुस्तक संवाद विद्यार्थी मित्रांशी
यातील आज आपण ऐकला दिवस 13वा. काही मिळवण्यासाठी काही टाळायला शिका. R.A. कुंभार यांनी लिहिलेले पुस्तक संवाद विद्यार्थी मित्रांशी यातील आज आपण ऐकला दिवस 13वा. काही मिळवण्यासाठी काही टाळायला शिका. आपल्यासाठी सादर केला तुमच्या अर्चनाताईने, म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर. उद्या आपण भेटणार आहोत दिवस 14वा ऐकण्यासाठी. नवीन विषय विचार करायला लावणारा. तोपर्यंत घरीच रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद. वंदे भारत, जोडो भारत.